त्याच्यासाठी पहिल्यांदा इन्स्टन्स मध्ये आपल्या हां 2 सिक्युरिटी ग्रुप ना. इन्स्टन्स बनवायला लागणार ना आपल्याला. हा एक इन्स्टन्स क्रिएट करावा लागतो. हां त्याच्यामध्ये सिक्युरिटी ग्रुप मध्ये आपल्याला 2 पोर्ट नंबर ऍड करायला लागतो. हां मी आता केलाय मगाशी. ओके हे करताना हे बघ कस्टम टीसीपी वाला एक हां आणि कस्टम यूडीपी वाला UDP एक. ओके हा आणि त्याला पोर्ट नंबर 5000 ठेवला एकाला आणि यूडीपी ला 5001 ठेवला. हा इथं जो पोर्ट नंबर देतोय ना तो आपल्याला कोड मध्ये तोच पोर्ट नंबर द्यायचा. त्या म्हणजे टीसीपी साठी द्यायला लागतो दोन्ही फाईल साठी क्लायंट आणि सर्व्हरच्या. हां हा मग आता सेकंड वाला जो क्वेश्चन आहे तो टीसीपीचा आहे. टीसीपीचा आता रन करतो मी. इथंच करतो. पहिल्यांदा सर्व्हर वाली फाईल रन करायची. ओके सर्व्हर टीसीपी सर्व्हर डॉट सॉरी हे हे बघ इथं सर्व्हर ही वाला आपल्याला व्हीएस कोड मध्येच रन करायचं. त्याच्यामुळे मी याचा पोर्ट नंबर दुसरा ठेवला म्हणजे हा इन्स्टन्स वरती रन नाही करायचा आपल्याला. हा आणि क्लायंट मध्ये पण तोच पोर्ट नंबर ठेवलाय फक्त होस्ट नंबर तेवढा चेंज केलाय मी 17127.0.0.1 आहे. तो आपल्या मर्जीने द्यायचा का. हा वरचा वाला आपण मर्जीने आणि पोर्ट नंबर पण आपण मर्जीने द्यायचा. पण इथं जे आपण क्लायंटला दिलेला आहे पोर्ट नंबर तोच सर्व्हरला पण असला पाहिजे. ओके आणि पहिल्यांदा सर्व्हरची फाईल रन करायची किंवा मी आता रन करतो. रन झाली. आता अजून एक नवीन गिट बॅश ओपन करायचं साईडला. ओपन झालं. आता इथं क्लायंट वाली फाईल रन करायची. हे बघ हॅलो फ्रॉम सर्व्हर आलं आणि इथं पण मगाशी नुसतं एवढंच होतं पायथॉन टीसीपी लिसनिंग इथवर. तर इथं खाली 2 म्हणजे ऍक्सेप्टेड कनेक्शन फ्रॉम 1 to 7.0.01 आलं बघ आणि दुसरं हॅलो फ्रॉम क्लायंट. हे सेकंडचं आउटपुट आहे. की कोड ऍज इट इज तो म्हणजे फक्त एवढं याच्यामध्ये लक्षात ठेव पहिल्यांदा सर्व्हर वाली फाईल रन करायची आणि क्लायंट वाली. त्याच्यासाठी टर्मिनल मध्ये 2 गिट बॅश ओपन करायचे. हा बॅश पाहिजे. हे सेकंड वाल्याचं आन्सर झालं. आता 3 नंबर वाला